तिकडे हडपसरमध्ये वारकऱ्यांचा भव्य सन्मान करण्यात आलाय। शायना एनसी यांनी श्रेया कदम सोबत फुगडी देखील खेळली आहे। वारकऱ्यांशी संवादातून सुरक्षितता आणि सुविधांवर भर देण्यात आलाय। तर आषाढी वारी पालखी सोहळा 2026 निमित्त संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यनगरीतून सासवडकडे प्रस्थान होत असताना हडपसर या ठिकाणी भव्य वारकरी सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीनं आयोजित या सोहळ्यात शायना एनसी यांनी श्रेया योगेश कदम यांच्या समवेत सहभाग घेत वारकरी बंधू भगिनींचं स्वागत केलं। माऊलींच्या पालखीचं दिवे घाटाकडे प्रस्थान होतंय। तुकोबांच्या पालखीचं लोणी काळभोरकडे प्रस्थान होत असल्याची माहिती। संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरवरून माऊलीची पालखी दिवे घाटाकडे तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेनं मुक्कामाला गेली आहे। तर दोनही पालखीला हडपसरमध्ये लाखोंच्या जनसमुदायानं पालखीचं स्वागत केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।